मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. उपघटक आहे 11 गुणाकार. आता गुणाकार करणे म्हणजे काय करणे? त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणे म्हणजे गुणाकार करणे. त्यालाच आपण काय म्हणतो? वर्ग करणे असं म्हणतो. एक अंकी संख्येचा गुणाकार करायचा असेल तर काय करायचं? त्या संख्येचा त्या संख्येपर्यंत पाडा मानायचा. दोन अंकी संख्येचा गुणाकार करायचा असेल तर काय करायचं? दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणं. आता आपण तुमच्यासाठी काय दिलेलं आहे त्यांनी बघा, 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. त्याच्या अगोदर काही नियम आहेत. काय नियम आहेत बघा गुणाकाराचे नियम, ते आपण काय करू पाहू. बघा, कोणत्याही संख्येला शून्यानं गुणले तर गुणाकार काय येतो? शून्यच येतो. उदाहरणार्थ 3 गुणिले 0 उत्तर किती आलं? शून्यच आलं. मग तुम्ही 3 घ्या किंवा 1000 घ्या किंवा 4000 घ्या किंवा कितीही संख्या घ्या, त्या संख्येला शून्यानं गुणलं तर गुणाकार किती येणार? 0. दुसरा नियम, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. उदाहरणार्थ बघा, 4 गुणिले 1 बरोबर किती? 4. कोणती संख्या घ्या, त्या संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर किती येणार? 4च येणार. तिसरा नियम आहे, गुण्य व गुणक यांच्या स्थानांची जर अदलाबदल केली तरी गुणाकार तोच राहतो. आता याच्यात आपल्याला हे शिकायचंय बघा. उदाहरणार्थ गुण्य कोणाला म्हणायचं? 5 गुणिले 4. आता या 5 ला काय म्हणतात आणि 4 ला काय म्हणतात? 5 ही जी संख्या आहे ती काय आहे? गुण्य. काय म्हणायचं याला? गुण्य. आणि 4 ही जी संख्या आहे त्याला काय म्हणतात? गुणक. म्हणजे ज्या संख्येला गुणायचंय त्याला गुण्य, ज्या संख्येनं गुणायचंय त्याला गुणक. मग आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती आलं? 20. तिथं काय म्हटलंय त्यांनी? गुण्य आणि गुणक यांची अदलाबदल केली. म्हणजे मी आता 5 ला काय म्हटलं बघा, इकडे दाखवतो. इथं गुण्य कोण घेतला? 4 आणि गुणक कोण घेतला? 5. या दोघांचा गुणाकार केला, किती आला? 20च आला. म्हणजे तुम्ही गुण्य बदलला काय आणि गुणक बदलला काय, गुणाकार काय राहणार आहे? तोच राहणार आहे. इथं 20 दाखवलाय, इथं 20 दाखवलाय. मग या 20 ला काय म्हणतात? गुणाकार. याला म्हणायचं गुणाकार. म्हणजे इथून पुढे डोक्यात काय ठेवायचं? ज्याला गुणायचंय तो गुण्य, ज्याने गुणायचाय तो गुणक. याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं? आता काही उदाहरण पाहिजे आहे. स्वाध्याय 11.1 प्रश्न पहिला, 541 गुणिले 4 बरोबर किती? आता याला कसा गुणाकार करायचा आहे बघा. 541 हा कोण झाला? गुणक आणि गुण्य याच्यातला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. 541 गुण्य झाला आणि 4 कोण झाला? गुणक झाला. म्हणजे याला कोणी गुणायचंय? 4 ने गुणायचंय. मग 4 ने गुणायचं म्हणल्यावर आपल्याला पाडा पाहिजे 4 चा. मग 4 1 4, 4 चोक 16, हातचा आला 1. आता हातचा पुढे जाणार आहे, इथं वर जाईल. 4 हा 25, 20 हा 1 21, 2164 कोणत्या पर्यायात दिसतंय? पर्याय क्रमांक 2, 2164 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, 3,31,789 गुणिले 0 बरोबर किती? आपण याच्या आधी एक नियम पाहिला होता, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. म्हणजेच इथं आपल्याला दाखवता येईल 31,789 गुणिले 0 बरोबर किती? 0. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? तिसरा पर्याय. म्हणजे शून्यानं 9 ला गुणलं 0, शून्यानं 8 ला गुणलं 0, शून्यानं 7 ला गुणलं 0, शून्यानं 1 ला गुणलं 0, शून्यानं 3 ला गुणलं पण किती आले? 0 आले. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी कोणती संख्या 48 आणि 36 या दोन संख्यांचा गुणाकार आहे? म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? आधी गुणाकार करावा लागेल बघा. 48 आणि 36 यांचा गुणाकार करावा लागेल. यांचा गुणाकार करायचा असेल तर कसा करायचा बघा, इकडे लक्ष द्या. 48 गुणिले 36
दोन पद्धती इथं त्या दोन्ही पद्धतीने सांगतो. ही तुमची पद्धत. एका कसांच्या संख्येने काय करायचं, आधी सगळ्यांना गुणून घ्यायचं. 6 गुणुले 8 किती, 6चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा. 6 8 किती झाले 48. 8 8 आले 4. 6 चौक 24 आणि हे 4 किती झाले 28. काम संपलं, फुली मारा. 3 न गुणा 3 8 24. 8 आले 2, इकडे घ्या. 3 चौक 12 आणि 2 किती झाले 14. यांची बेरीज करा, किती झाली 8. 8 आणि 4 12. 8 आले 1, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि हा 1 17 28. पतीच्या ठिकाणी 1728 हे या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता येईल. दिलेली संख्या काय करायची, आहे तशी मांडायची. गुणुलेचं चिन्ह 36, यांचा गुणाकार करा. 8 + 48 आहे तसे मांडा. परत ह्या दोनांचा गुणाकार करा. 4 × 12. आता काय करा, तिघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणुले 8. 8 × 24. नंतर यांचा 6 चौक 24, यांची बेरीज 4 आणि 4 8, 2 आणि 2 4. मग आता काय करायचं, ठेवून द्यायचं तर काय करायचं, एक घर सोडून द्यायचं आणि ही संख्या काय करायची, ठेवायची. मग आता यांची बेरीज 8 8 आणि 4 12. चला 1 4 आणि 2 6 आणि 1 7. 1728. या पद्धतीने गेला तरी बरोबर, या पद्धतीने गेला तरी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 4. 46 गुणुले 20 व 96 गुणुले 20 या गुणाकारामधील फरक किती, तो शोधायचा आहे आपल्याला. मग कसा शोधायचा, अगोदर 46 गुणुले 20 यांचा गुणाकार करून घेऊया. 0 न गुणाकार किती आला 0. एक घर संपलं, फुले मारली. 2 न गुणा बेसक 12. 8 आले 1. 2 चौक 8 आणि 1 9. यांची काय होणार बेरीज 0 2 920. आता 96 गुणुले 20. 2 न गुणलं 0. परत 0 न गुणलं 0 आले. 2 ने गुणलं बेसक 12. 8 आले 1. 92 8 आणि 19. यांची बेरीज 0 2 9 1. 1920. आणि काय विचारलाय, फरक विचारला म्हटल्यानंतर काय करायचं ते सांगतो. 1920 वजा 920 या दोघांची वजाबाकी करायची. जी वजाबाकी येईल ते तुमचा फरक असेल. 0 2 मधून 2 गेला 0, 9 मधून 9 गेला 0 आणि 1 म्हणजे 1000. पर्याय क्रमांक कोणता दिसतोय बघा, 3 0 पुढे दिसतंय 3 0 याच्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. आता 5वा प्रश्न दिलाय. 2 संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. 2 संख्या दिल्यात आणि त्या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी काय आहे, समान अंक आहे. नंतर त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी बघा, त्यांचा गुणाकार जो आहे केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी 9 हा अंक असल्यास त्या 2 संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक येईल असा प्रश्न आहे. आता आपण पर्यायातून बघू. दोन्ही संख्या कशात समान आहेत, 2 संख्याच्या एकक स्थानी. म्हणजे जर आपण 6 गुणुले 6 घेतलं तर उत्तर किती आलं 36. नंतर दुसरा पर्याय बघा, 7 गुणुले 7. 7 गुणुले 7 किती भेटले 49. त्याच्यानंतर तिसरं 8 गुणुले 8. 8 गुणुले 8 64. नंतर 9 गुणुले 9 किती भेटले 81. आता इथं त्यांच्या उत्तरात गुणाकाराच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. मग कोणाच्या एकक स्थानी 9 दिसतोय, हे बघा इथे 9 आहे आणि समान अंक कोणता आहे 7. म्हणजेच याचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक कोणता आहे 7. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6. आल्हादने जो गुण्य मानला तो आर्यनने गुणक म्हणून घेतला. आता बघा आपण काय करू, अगोदर आल्हाद गुण्य नंतर गुणक. आता असं गृहीत धरूया, एखादं उदाहरण घेऊ आपण. आल्हादनं काय केलाय 2 घेतला गुण्य, गुणक 3 घेतला. यांचा गुणाकार किती झाला बघा 3 दुने 6. किती गुणाकार आला 6. हे आल्हादनं. आता काय करायचं आपल्याला, आर्यननं काय केलं, गुण्य आणि गुणक. बघा आर्यनने आता इकडे काय म्हणलंय, आल्हादने जो गुण्य मानला तो आर्यननं गुणक म्हटला. आल्हादचा गुण्य कोण आहे 2. आर्यनने त्याला काय म्हटलं गुणक. नंतर आर्यनने जो गुण्य म्हटलं होतं तो आल्हादने काय म्हटला गुणक. आता बघा
मग यांचं म्हणणे काय आहे, आर्यांनी जो गुण्य म्हटलं होतं तो ह्याचा काय गुणक आल्हादचा, म्हणजे आर्यांचा गुण्य कोण झाला 3, या दोघांचा काय करायचा आपल्याला गुणाकार. या दोघांच्या गुणाकारात कितीचा फरक पडला, या दोघांचा गुणाकार 3 दुने किती 6, इथं 2 गुणुले 3, 3 दुने 6, बेत्रिक 6, उत्तर किती आलं पहा 6 6. फरक पडलाय, उत्तर समान आहे ना, 2 पटीचा फरक आहे का नाही, 4 पटीचा फरक आहे का नाही, निम पटीचा फरक आहे का नाही, म्हणजे 6 आणि 6 इथं फरक पडणार आहे का, फरक पडणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. 309 गुणिले 14 बरोबर किती. आता 309 चा गुणाकार करा बघा, गुणिले 14. जर 14 चा पाडा येत असेल तर बेटर, नसेल येत तर 4 चा पाडा. 4 9 किती झाले 36, हातचे आले 3, 4 0 0 0 आणि हातचा आलेला 3, 4 त्रिक 12. एक घर संपलं, एक पुली. नंतर 1 न सगळ्या संख्येला गुणलं तर गुणाकार किती येतो, तीच संख्या येते. झालं, बेरीज करूया आता यांची आपण. 6 9 3 12, चला 1 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4326. याच्यामध्ये पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता पर्याय क्रमांक आहे, पहिला पर्याय क्रमांक आहे हे या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 8. पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे, चुकीचा आहे असं बोललेले आहेत. आता ते काय करायचे आपल्याला शोधायचे. आता एककांची संख्या जी आहे ती संख्या आपण काय करू अगोदर पाहू. बघा 25 8, 25 चा पाडा येतोय, 25 चा पाडा येतो. आता 25 8 200 0, हातचे आले किती 2, 25 0 0. आता 25 दुने किती 50, 50 आणि ते 2 किती झाले 52. म्हणजे पहिला जो गुणाकार आहे तो गुणाकार काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. थोडक्यात बघा 208 गुणिले 25, 25 8 किती झाले 200, 200 चे किती आला 0, ह्याचे आले किती 20, 25 दुने किती झाले 50, 50 आणि हे किती इथं बघा 25 8 डायरेक्ट करतोय आपण. बघा 25 8 200 किती आले 0, ह्याचे किती आले 20, 25 0 0 आणि हे किती झाले 20, किती आले बेरीज 25 न 0 ला गेले 0 येणार, 20 अधिक 0 किती आले 20च आले, ह्याचे आले 2, 25 दुने 50 आणि हे 2 52. पहिलं बरोबर. दुसरा पर्याय बघा 376 गुणिले किती 25. आता 25 किती झाले 25 चा पाडा येतो ना 25 30, 25 5 125, 25 किती 25 175, 25 150. बघा 25 गुणिले 6, 6 पंचे 30, 3 6 3 12 2 15, 25 150. म्हणजे इथं किती येणार 0, ह्याचे किती आले 15, 25 7 किती 175 अधिक हे 15, 5 आणि 5 10, चला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 81 190. इथं किती आले 0, ह्याचे किती आले 19, 25 त्रिक किती 75 आणि हे 19, 9 5 14, चला 1. म्हणजे हे पण बरोबर. कळलं. आता तिसरा पर्याय शोधू आपण. तिसरा पर्याय काय 112 गुणिले 25, 25 दुने किती 50, 5 0, ह्याचे आले 5, 25 1 25 आणि हे 5 किती झाले 30, ह्याचे आले 0 घेतला, ह्याचा आला 3, 25 1 25 आणि 3 किती झाले 28. म्हणजे हे पण बरोबर आहे. मग चौथा पर्याय बघूया आपण. 148 गुणिले 25, 25 8 200 0, ह्याचे आले 20, 25 चोक 20, 25 चोक 100, 100 आणि हे 20 किती झाले बघा 120 0, ह्याचे किती आले 12, 25 1 25 37. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता चुकीचा आहे, चौथा पर्याय चुकीचा आहे हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं. आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. 4 शतक गुणिले 6 दशक बरोबर किती. इकडे लक्ष द्यायचंय. 4 शतक
4 शतक म्हणजे काय? 4 गुणिले शतक म्हणजे किती? 100 म्हणजे किती झाले? 400. 4 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 400 यांचा गुणाकार केला. नंतर 6 दशक. 6 दशक 6 गुणिले दशक म्हणजे किती? 10. मग 6 गुणिले 10 यांचा गुणाकार केला, किती आला? 60. आता इथं काय म्हटलंय बघा, 400 गुणिले 60 यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग किती गुणाकार येईल बघा, 0 न गुणलं 3 शून्य झाले 3. आता 6 न गुणलं 6 चोक 24 म्हणजे किती उत्तर आलं? 24,000. मग 24,000 म्हणजेच कशी लिहिली जाते? ती हजार आहे म्हणजे या ठिकाणी काय करणार? 1 2 3 शून्य. याचाच अर्थ हजारला कसं लिहितात? 24,000 ह. 1,000 म्हणजे ह. मग पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला? 3 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? या लिहून. याच्यानंतर 10वा प्रश्न, पुढील पैकी कोणता गुणाकार 234 गुणिले 50 या गुणाकारा एवढा आहे? आधी आपण त्यांचा गुणाकार पाहू, किती येतोय? 234 गुणिले 50. 0 न गुणलं गुणाकार 0 आला. डायरेक्ट 5 न गुणा, 5 चोक 20, हातचे आले 2, 5 त्रिक 15, 2 17, हातचा आला 1, 5 2 10 आणि 1 11. 11,700. मग आता याच्यात शोधायचंय कुठल्या संख्येचा गुणाकार एवढा येऊ शकतो, ते आपल्याला काय करता आलं पाहिजे शोधता आलं पाहिजे. इथं बघा, पर्याय क्रमांक 2 यांच्यामध्ये जर गुणलं तर 1720. 11,700 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. बघा प्रश्न क्रमांक 11, 16 दशक गुणिले 5 शतक. इकडे लक्ष द्यायचंय. अगोदर आपण 16 दशक म्हणजे काय, 16 गुणिले त्याला 10 न गुणायचंय, दशक म्हणजे 10 म्हणजे किती उत्तर आलं? 160. त्याच्यानंतर 5 शतक. 5 शतक म्हणजे किती? शतक म्हणजे 100 म्हणजे 5 ला 100 न गुणायचं, किती आलं? 500. आता या सगळ्यांचा काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजे तिथं काय कोणती संख्या आली बघा, 160 गुणिले 500 म्हणजे 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येला काय करायचंय? आपल्याला गुणायचंय. आता गुणल्यानंतर उत्तर किती येतं ते बघायचंय. इकडे लक्ष द्यायचं. त्यात खाली किती शून्य बघ रे. या 0 न गुणलं सगळ्या संख्येला गुणलं तर गुणाकार 0 आला, एक घर संपलं. परत दुसऱ्या 0 न गुणलं तर गुणाकार किती आला? परत 0. 2 घरांची कामं झाली, 2 फुल्या दिल्या. परत 5 न गुणू, 5 0 0, 5 30, हातचे आले 3, 5 1 5 आणि ह्या 3 किती झाले? इथं बघा 5 न गुणतोय आपण, 5 0 0, 2 फुल्या संपल्या, 2 घरं झाली म्हणून 5 0 0, 5 30, हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8. या सगळ्यांची काय करायची? बेरीज. 0 0 0 0 8 किती केली? बेरीज झाली. आता पर्याय शोधायचंय. हे बघा, संख्या मुळात कोणती आहे? 80, 8 चे 8,000, 80,000 म्हणजे ची संख्या कोणती येणार बघा? पहिलं 80,000 म्हणजे पहिला पर्याय याच्यातला काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर 800 शतक. मग या 80,000 म्हणल्यानंतर काय झालं बघा, इकडे कितीने गुणणार? 1000 न म्हणजे 1000 म्हणजे उत्तर किती आलं? 80,000. बरोबर. इथं 800 म्हणजेच 800 गुणिले शतक 100 म्हणजेच किती आले? 800 गुणिले शतक. इथं शतक दिलेलं आहे म्हणजेच किती होतील बघा. इथं 80 8000 800 8080 3 4 4 शून्य. आता इथं किती आले? 4 शून्य. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा, 8000 दशक म्हणजेच 8000 गुणिले 10 म्हणजेच किती झाले बघा? 80,000 म्हणजे इथं 80,000 इथं 80,000 इथं 80,000. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 शून्य. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 सगळेच काय आहेत? बरोबर आहे. कळलं? आता प्रश्न क्रमांक 12 आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? पाहायचं आहे. 529 गुणिले 3 अधिक 529 गुणिले 7 बरोबर किती? बघा काय दिलंय त्यांनी, 529 गुणिले 3 हा पहिला कंस दिला, अधिक दुसऱ्या कंसामध्ये 529 गुणिले 7. इथं 529 समान संख्या आहे, तिला काय करता येते? कॉमन घेता येते. म्हणजे बाहेर काढू. 529 कॉमन घेतली, 3 अधिक 7 बरोबर 529 कंसात 3 अधिक 7 10 झाले. याचाच अर्थ 529 गुणिले 10
हे या प्रश्नाचं उत्तर. मग पर्यायात कुठं दिसतंय? 4 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. बघा 13वा प्रश्न आहे. 348 गुणिले 76 या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या शतक स्थानी व दशक स्थानी येणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? आधी गुणाकार करून घेऊ आपण. बघा 348 गुणिले 76. आधी 6 न गुणू, लक्ष द्या. त्यासाठी तुमचा पाडा पाठ पाहिजे. 6चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 6 8 48, 48 ची 8 हातचे आले 4, 6 चौक 24, 24 आणि हे 4 28 हातचे आले 2, 6 त्रिक 18 आणि 2 20. नंतर एक घर संपलं. 7 न गुणा, 7 8 56 हातचे आले 5, 7 चौक 28, 28 आणि हे 5 किती झाले 33, 33 ची 3 हातचे आले 3, 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती झाले 24. यांची करायची बेरीज. 8 8 आणि 6 14, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 26,448 हा यांचा काय झाला गुणाकार. आता ह्यांनी म्हटलंय काय, या गुणाकाराच्या शतक स्थानी. बघा इथं लिहितोय 26,448. याला एकक, दशक, शतक. मग शतक स्थानचा अंक म्हणजे कोणता? 4. नंतर गुणुले दशक स्थानचा अंक कोणता? 4. यांचा गुणाकार. मग 4 चौक किती झाला 16. मग पर्याय क्रमांक कोणता आला बघा याच्यात? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? शतक स्थान आणि दशक स्थान या दोन अंकांचा गुणाकार करायचा आहे. याला शतक आणि हा दशक स्थानचा अंक. प्रश्न क्रमांक 14 बघा. या ठिकाणी काय केलं त्यांनी आपल्याला 65 आणि इथं काय केलंय स्टार गुणुले 1 आणि इथं पण काय केलंय स्टार, मोकळी जागा सोडली. आणि यांचं उत्तर जे आहे ते उत्तर किती आलेलं आहे 9 6 1 1 1 11,169. मग इथं अशी कोणती संख्या ठेवायची की एकक स्थानी आपल्याला काय मिळणार आहे? गणित मिळून जाईल. ती शोधायची आपल्याला. पर्यायातून जाऊया. बघा आता मी काय करतो, एकक स्थान आधी 7, इथं दोन्ही संख्या समानच आहेत का नाही, म्हणजे मी आधी 9 ठेवतो. 9 गुणुले 9, 9 9 किती झाले 81. 1 आला म्हणजे हे जमत नाही, हा पर्याय चुकलो. दुसरी संख्या ठेवू 7 7 7 7 गुणुले 7 7 7 7 49 9 आहे. मग आता बघा याचा विचार करू जरा आपण. 65 इथं किती झाले 17, म्हणजे 657 गुणुले 17 7 ठेवले तर 7 7 49, 9 हातचे आले 4, 7 7 5 35, 35 आणि हे 4 किती झाले 35 आणि 4 39, 9 हातचे आले 3, 7 सकून 42 आणि 3 45. म्हणजे यांचा गुणाकार केला. आता एक घर संपलं. 1 7 7, 1 5 5, 1 6 6. यांची बेरीज करायची. 9 9 आणि 7 किती झाले बघा 10, 16 6 चाला 1 5 आणि 5 10 आणि 11 चाला 1 6 आणि 4 10 आणि 11 11,169 उत्तर इथं आलंय. म्हणजे कोणती संख्या ठेवल्यानंतर 7. याचा अर्थ या स्टारच्या ऐवजी काय असायला पाहिजे 7 ही संख्या या ठिकाणी असेल. इथं 7 असेल तेव्हा यांचा गुणाकार किती येणार आहे 9 येणार आहे. बघा 15वा प्रश्न. एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 16 ने गुणले तर गुणाकार 60 ने जास्त येतो. तर ती संख्या कोणती? मग आपल्याला ती संख्या माहित नाही. मग आपण काय करू, समजा ती संख्या x मानू. मग बघा एका संख्येला x ने किती न गुणलं 12 ना, किती गुणाकार आला 12x. आता परत त्यांनी काय म्हटलंय 12 न गुणण्याऐवजी त्याला किती न गुणा 16 न गुणा. मग काय करा x गुणुले 16 किती झाले 16x. मग गुणल्यानंतर यांचं म्हणणं काय आहे, गुणाकार त्यांचा किती येतो 60 ने जास्त येतो. किती ना 60 ने जास्त येतो. याचा अर्थ 16x वजा 12x बरोबर किती 60 त्यांच्या अटीनुसार. मग x बरोबर 16 मधून 12 गेले किती राहिले 4x राहिले. 4x बरोबर किती 7, म्हणजे x बरोबर किती 60 भागिले किती 4, म्हणजे x बरोबर किती 15, 15 चौक 60. म्हणजेच ती संख्या जी आहे ती संख्या कोणती सापडली आपल्याला
15 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.